भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 8वा गुन्हा दाखल झालाय। मात्र हा गुन्हा कोणत्या स्त्रीनं नाही तर एका पुरुष व्यावसायिकानं दाखल केलाय। मरणाची भीती दाखवत पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना खरातनं कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला। विशेष म्हणजे वावी पोलीस ठाण्यात खरातनं राजेंद्र जासूद, दिनेश परब यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घेण्याच्या निमित्तानं खरातच्या जाळ्यात अडकले। त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातनं त्यांना अक्षरशः लुबाडलं। त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडी उकळली। जासूद यांच्याच खर्चानं 1-2 नाही तर तब्बल 21 देशही खरात फिरला। गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत उपचार करून घेतले। मिरगावातलं फार्म हाऊसही व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चानं बांधलं। त्यातल्या फर्निचरसाठीही खरातनं पैसे उकळले। दरम्यान व्यावसायिक राजेंद्र खरात यांची फसवणूक नेमकी कशी झाली ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। लॉजिस्टिक व्यवसायासाठी अवतार पूजा करण्याचा त्यानं बहाणा केला। अवतार पूजा करण्यासाठीच मर्सिडीज गाडी उकळली। 2018 मध्ये MH15 GL 8181 नंबरची मर्सिडीज खरातला भेट देण्यात आली। परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती केली। व्यावसायिक जासूद यांच्याच खर्चानं तो 21 देश फिरला। 21 देश न फिरवल्यास नागदेवता दंश करेल अशी भीती दाखवली। गुरुसेवा, मृत्यूची भीती घालत अमेरिकेमध्ये 29 लाखांचा वैद्यकीय खर्च करून घेतला। 2018 ते 2025 पर्यंत व्यावसायिक जासूद यांना 4 ते 5 कोटींचा त्यानं गंडा घातलेला आहे। 1 ऑक्टोबर 2018ला रात्री 8 वाजता ईशान्येश्वर मंदिरात जासूद यांना पूजेसाठी बोलावलं। ईशान्येश्वर महादेव नागाच्या रूपात दर्शन देतील असं भासवत खोटा नाग दाखवून भीती घातली। नागदेवतेच्या दर्शनानंतर 21 देशात मातीला स्पर्श करूनच लॉजिस्टिक व्यवसायाची बतावणी केली। मिरगावातील फार्म हाऊस बांधण्यासाठी 1,11,00,000 रुपये उकळले। नव्या वास्तूत तुर्कस्तानचं लाकूड, लोखंडाच्या फर्निचरसाठी 49 लाखांची मागणी केली। फार्म हाऊसमध्ये किचन बांधण्यासाठी 42 लाख उकळले। पूजाविधीच्या नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश, म्यानमार आणि ग्रीनलँडचा दौरा केला। ग्रीनलँडमध्ये असताना फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचं नाटक केलं। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, एक दिवस जसा पुढे जातोय या भोंदू खरातचे धक्कादायक कारनामे पुढे येत आहेत। कशा पद्धतीनं जासूद यांना गंडवलं गेलंय आणि कशा पद्धतीनं त्यांच्याकडून पैसे उकळले गेलेत, खरंच हे सगळं आश्चर्यचकित करणार आहे आणि तेवढंच चिंतेत टाकणारही आहे। नाही, अगदी खरं आहे। गेल्या 5 वर्षामध्ये हा पुण्यातील जासूद नावाचे जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना या खरात नावाच्या भोंदू बाबांना गंडवल्याचं समोर आलेलं आहे। तू जसं सांगितलंस तसं लॉजिस्टिकचा व्यवसाय त्यांना जगभर सुरू करायचा होता आणि त्या निमित्ताने त्यांचे जे मित्र आहेत परब, त्यांनी त्यांची भेट घालून दिलेली होती। 5-6 वेळा त्यांनी अशा पद्धतीचा व्यवसाय करायचा आहे त्यांना सांगितलं। 5-7 वेळेला त्यांनी चक्रा मारल्या, मात्र त्यांनी कसलंही उत्तर दिलं नाही आणि त्यावेळेस बाबाच्या लक्षात आलं की हा खरोखरच आपल्या जाळ्यात फसतोय आणि हा भावनिक आहे आणि त्यानंतर त्यांनी एक गोष्ट करायला सुरुवात केली। या सगळ्यांचं भ्रमंती वाहन म्हणून मला तुझ्याकडनं हवं आहे म्हणून 90 लाखांची मर्सिडीज त्यांनी या ठिकाणी खरेदी केली आणि ही नवी मर्सिडीज तो स्वतः चालवत आल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं। बँगलोरमध्ये ही मर्सिडीज खरेदी केल्याचं जासूदने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। पुढे या सगळ्या प्रकारामध्ये अवतार नावाची एक पूजा होती, ती त्या मंदिरामध्ये त्यांनी कशी केली याचा सविस्तर त्यांनी सगळं सांगितलंय। आपल्या हातामध्ये तांदूळ या ठिकाणी
ठिकाणी तो द्यायचा आणि तांदूळ दिल्यानंतर हे तांदूळाचा एक जरी कण पडला खाली तर साप तुम्हाला दंश करेल असं सांगायचा आणि डोळे बंद करायला लावायचा आणि डोळे बंद करून तो प्लास्टिकचा साप समोर आणायचा आणि माठी त्याच्या स्वतःच्या मागे लपायला सांगायचा आणि ते पहा आता सर्प आलेला आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे अशा प्रकारचं तो सांगत असं देखील या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। आणि या सगळ्यानंतर एक एक गोष्ट तो करत गेला। जी माहिती एबीपी माझ्याकडे आहे तो 21 देशामध्ये गेला आणि 21 देशामध्ये गेल्यानंतर तो समुद्राच्या किनारी या ठिकाणी बसायचा आणि समोरची ऊर्जा या ठिकाणी गोळा करायची असं म्हणायचा। मग कुठे ऊर्जा भेटली कुठे ऊर्जा भेटली नाही अशा प्रकारचं सांगायचा आणि तब्बल 5 वेळा तो अमेरिकेला त्यांच्या स्वतःच्या खर्चातून गेला असं देखील जासूदने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय। तिथे गेल्यानंतर तो लाखो रुपयांची खरेदी देखील करत असे अशी देखील माहिती एबीपी माझ्याकडे आहे। आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस ही पूजा झाली आणि ही पूजा झाल्यानंतर आता पुढे काय हा सगळा प्रश्न होता तर त्याला उत्तर पूजा नावाची एक पूजा करावी लागेल असं देखील जासूदला सांगितलं आणि या उत्तर पूजेसाठी एक घर बांधून घेतलं। तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा त्या अमुक अमुक देशाच्या लाकूड आहे त्याच्यातनं बाहेर पडते म्हणून तिथलं फर्निचर खरेदी करायला लावलं। अशा पद्धतीचे हे अकाउंटवर घेतलेले पैसे आहेत म्हणजे घर बांधण्यासाठी 1 कोटीपेक्षा जास्त अकाउंटला पैसे घेतले या सगळ्याचा तपशील त्याच्याकडे आहे असं देखील त्या व्यावसायिकाने या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। आता हे अकाउंटपेक्षा इतर किती पैसे घेतले असतील हे आपण या सगळ्यामध्ये पाहिलं पाहिजे आणि त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा गंडा घातलाय। मात्र उत्तर पूजा जी आहे तो करतच नव्हता। सातत्यानं उत्तर पूजा करा अशा पद्धतीचं सांगितलं जायचं। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की त्या तक्रारीमध्ये म्हटलंय की त्या मंदिरामध्ये एक पांढऱ्या खरूनं गोल रिंगण या ठिकाणी केलं आणि हे जे फर्निचर आणि इतर सगळे पैसे काढण्यासाठी त्यांनी सांगितलं की तू जर या पांढऱ्या रिंगणच्या बाहेर पडलास तर तुला सर्पदंश होईल तुझा मृत्यू होईल अशा पद्धतीचं सांगितलं आणि तात्काळ तुझ्या मोबाईलवरून फर्निचर या ठिकाणी खरेदी कर आणि खरेदी केल्यानंतरच बाहेर पड अशा प्रकारचं सांगितलं आणि मृत्यूची धमकी दिल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणाहून पुण्यातील एका फर्निचर जो खरेदी करणार आहे त्याला तिथून 49 लाख रुपये पाठवले। पुढे आणखीन अशाच पद्धतीचे पैसे पाठवून विदेशातून फर्निचर मागून घेतलं असं देखील या तक्रारीमध्ये म्हटलंय। मात्र सातत्यानं ही उत्तर पूजा तो करायला नकार देत होता, नवीन बहाणे सांगत होता आणि हे सगळं झाल्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाला संशय आला आणि मग त्यांनी ही सगळी जी मंदिरामध्ये ज्या मंदिरामध्ये पूजा केली जात होते त्या ठिकाणी गेला। त्या ठिकाणी रात्रीचं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की जो साप दाखवलेला होता जो साप आपल्याकडे आलेला होता तर तो साप बनावट आहे तो प्लास्टिकचा आहे आणि ही सगळी फसवणूक झाल्यानंतर खरातकडे हा व्यावसायिक गेला आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे पैसे दिलेत ते पैसे आम्हाला परत पाहिजे आणि हे सगळं तू मला तात्काळ पैसे परत दे, मला कुठलीही उत्तर पूजा करायची नाही। हे सगळं झाल्यानंतर खरातनं जासूद आणि त्याच्या मित्राच्याच विरोधात तक्रार केली आणि 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं या ठिकाणी तक्रारीमध्ये म्हटलं आणि तक्रार दाखल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी दुसरीकडे सुरू आहे। मात्र त्या तक्रारीतच उत्तर देताना जासूद यांनी सांगितलं की बरोबर आहे। त्यामुळे हा सगळा 1400 एकूण प्रकार पाहता चोर तो चोर वर शिरजोर अशीच गत या खराची आपल्याला पाहायला मिळते। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बातमी एका खळबळजनक आरोपाची। आव्हाडांनी खरातचा धागा पकडून खळबळजनक आरोप केलाय। फडणवीसांनी मुख्यमंत्री पदावरून दूर व्हावं यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता आणि अशोक खरात यानंही या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून दूर करू असं आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। तर भोंदू अशोक खरातचं आणखी एक पाप समोर आलंय। 2008 मध्ये अशोक खरातनं एका पत्रकाराची हत्या केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। याबाबत एका वर्तमानपत्रात 10 लेख छापून आले पण पोलिसांनी खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला असं आव्हाडांनी म्हटलंय। तर कोणत्या अधिकाऱ्यानं किती पैसे घेतले हे मुख्यमंत्र्यांना माहिती असल्याचा दावाही आव्हाडांनी केलेला आहे। या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, या ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं। 38 आमदारांची लिस्ट त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या।
आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक एक जण एकेकाचं बोट तपासत होते. तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला. हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने. पण अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती महाराष्ट्रात. मी जे बोललोय ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय, की त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजूत. मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं. पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही, तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी, काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते, की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल. आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या दुष्कृत्यांचा भांडाफोड झाल्यानं या प्रकरणामध्ये कोणाकोणाचं बिंग फुटणार याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळतेय. भोंदू खरातमुळे काही राजकीय नेत्यांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अशातच आता विरोधकांकडून अशोक खरातच्या जीवाला धोका असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. अशोक खराचं इन्काउंटर होणार का? हे फाईल झाल्यानंतर, ही फाईलच आहे ना, एप्स्टीन फाईल सारखंच आहे हे प्रकरण. जसं एप्स्टीनचा उल्लेख आता यांनी केला की त्याला तिथं अमेरिकेच्या जेलमध्ये मारण्यात आलं, तसं या खरातांना याची फाईल तयार झाल्यानंतर बडा खेला महाराष्ट्र में होगा. आज माझं इथे निवेदन आहे की इराणचं युद्ध हे फक्त जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्स बाहेर येऊ नये म्हणून चालू आहे. जेफ्री एप्स्टीनला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी जर जगाच्या पटलावर आल्या तर सगळं खतम होऊन जाईल. आणि म्हणून जेफ्री एप्स्टीनचं काय बाहेर येऊच नाही म्हणून 1 मिनिटात 30 सेकंदासाठी अंधार होतो आणि जेफ्री एप्स्टीन मिडीला सापडतो. अशोक खरातचं असं काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे. आता भोंदू खरातांकडे सगळ्यांची नावं आहेत, एक एक नावं बाहेर पडत आहेत, परंतु ही नावं अजून किती नावं बाहेर पडतील यासाठी खरोखरच भोंदू खराताला संरक्षण दिलं पाहिजे. आणि त्याच्या जीविताला धोका होईल तर ही नावं पुढची नावं उघडण्यासाठी, सत्तेसाठी हे रेडा कापू शकतात, तर माणसाला पण कापू शकतात. त्यामुळे ह्याच्यावर त्यांना संरक्षण मिळून योग्य नावं जी खरी आहेत ती बाहेर पडली पाहिजेत. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो समोर आलेत आणि याच दरम्यान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावरती गंभीर आरोप केले. जयंत पाटील आपल्या मुलासोबत भोंदूबाबा अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात गेले होते. या संदर्भात जयंत पाटलांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पडळकरांनी केली. तसंच अनेक खळबळजनक दावेही त्यांनी केलेले आहेत. जयंत पाटील तिथं जाऊन आलेले आहेत, त्यांच्या मुलाला पण ते घेऊन गेलेले आहेत. मी काल पण परत आमच्या नाशिकच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी मी बोललो, तर त्यांनी मला 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की जयंतराव इथं मुलाला घेऊन आला होता. अशोक खरात हा ईश्वरपूरला गेला होता. जयंतरावच्या तिथं एक मंदिर आहे, तिथं त्यानं पूजा केली होती. तर ह्याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. मला तरी असं कळालं की जयंतराव आणि त्याच्या मुलाला तर राजकीय करिअर करण्याच्या हेतूनं रक्ताची पण आंघोळी घातलेली आहे. मग आता हे आम्हाला समजलं आहे, याचा तपास पोलिसांनी करावा, कशाच्या रक्तानं आंघोळी घातली. कारण आता काल तर समजलं की 5 नरबळीपर्यंत त्यानं काहीतरी असं कृत्य केलेलं आहे. मग माणसाच्या रक्तानं घातली का, कुत्र्याच्या घातली का, डुकराच्या घातली का, कोंबड्याच्या घातली का, काय केलं आहे ते समोर आलं पाहिजे ना. हा राज्याला सांगतो की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि मी सुसंस्कृत आहे. आता सुसंस्कृत आहे, मग हा इथं तर कसं काय केलं? जो माणूस अनेक महिलांना, गर्भवती महिलांच्यावरती अत्याचार करतो आहे, तो ह्याचा गुरु, तो यांच्या घरी येतो, तो यांच्या घरी येऊन पूजा घालतो 2 दिवस. हे काय कोणाला माहीत नाही का? सगळ्या ईश्वरपुरात माहीत आहे. पुण्याच्या वाघोली परिसरात पोलीस आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये बाचाबाची झाली आहे. 18 वर्षीय हिंदू तरुणी मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्यानं हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. त्याचबरोबर तरुणीवर जादूटोणा करून तिला पळवून नेल्याचाही हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. दरम्यान घटनेनंतर मुलीशी बोलायचंय असं मुलीच्या आईनं सांगितल्यानं तिला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. मात्र कुटुंबीय आपल्याला मारून टाकतील असं म्हणत तरुणीनं तिच्या कुटुंबियांसोबत जाण्यास नकार दिला आणि त्यानंतर तिचे नातेवाईक आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर मुलगी ताब्यात द्या म्हणून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. महिलांना हात नका लावू.
सोशल मीडियावरती पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधल्या काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसंच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपाकडे नागरिकांनी धाव घेतली. डिझेल, पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हंडे, कॅन या वस्तू घेऊन नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी केली. पेट्रोल डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्याचं चित्र निर्माण झालं होतं. नाशिकच्या ग्रामीण भागात पेट्रोल पंप बंद होणार असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होत आहे. आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव येथील पेट्रोल पंपावर. आपण बघू शकता या दृश्यामधून मोठी गर्दी या ठिकाणी पेट्रोल व डिझेल खरेदी करण्यासाठी झालेली आहे. शेतकरी वर्ग असेल त्यांना माहिती मिळाली की पेट्रोल बंद होणार आहे, मात्र शेतीचे जे काही कामं आहे ते थांबवले जाणार नाही. त्यामुळे हे सर्व जे आहेत शेतकरी वर्ग जो आहे तो या ठिकाणी ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी आलेला आहे. या दृश्यात आपण बघू शकतो अनेक लोकांनी आपल्या बाईक असतील, ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टरवर टाक्या भरून सुद्धा या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्णपणे ते डिझेल भरताना आपल्याला हे दृश्य दिसत आहेत. आपण या एक्सक्लुझिव्ह दृश्यांच्या माध्यमातून हे बघू शकतो. नागरिकांना जे आहे ते पेट्रोल पंप बंद पडणार अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिक या ठिकाणी डिझेल पेट्रोल खरेदीसाठी आलेले आहेत. भाऊ, मला सांगा, आपण कशासाठी आलात? डिझेल घेण्यासाठी आलो होतो आणि शेतीसाठी आम्हाला डिझेल फार जरुरी लागतंय. त्याच्यासाठी आम्ही आलोय. शेतीचे कामं तर आम्हाला काही थांबवता येणार नाही. आता शेतीची नांगरटी चालू झाली, अनेक कामं चालू झाली शेतीची. याच्यासाठी आम्हाला डिझेल लागतंय. म्हणून आता हे अपोय काय आम्हाला काही कळा नाही याच्यावर. आता लोक चर्चा झाली बा. आता आम्हाला तर असं वाटतं डिझेल तर काही कमी पडणार नाही आणि अपोय काय अजून काय आम्हाला समजलेली नाही. फक्त शेतीसाठी तुम्हाला जे माहिती मिळाली पेट्रोल पंप बंद होणार आहे, तर तुम्ही इथपर्यंत डिझेल भरण्यासाठी, पेट्रोल घेण्यासाठी आलेले आहे. काय मागणी करणार शासनाकडे तुम्ही? शासनाकडून आमची एवढीच मागणी आहे, फक्त डिझेल कमी पडू देऊ नका. जर कमी पडत असेल तर आमची शेतीची कामं थांबतील, एवढीच मी विनंती करतो. का आमची शेतकऱ्याची कामं चालू द्यावा अशीच मी सरकारला विनंती करतो. एकंदरीतच शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पावसाने असेल, याच्याने त्याच्याने असेल. आता कुठेतरी शेतीचे कामं आहे, कांदे काढायची वेळ आहे आणि शेतात अनेक दुसऱ्या कामासाठी डिझेलची, पेट्रोलची व्यवस्था लागते. काय सांगता, आपण इथं आले कशासाठी? आता सध्या नांगरती सीझन चालू आहे आमचा शेतकऱ्यांचा सर्वांचा. त्याच्यामुळं डिझेलची फार गरज आहे आम्हाला. 1-1.5 महिना त्याच्यामुळं डिझेल कुठल्याही प्रकारे ना बंद नाही पडलं पाहिजे. सरकारने एवढी विनंती केली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी. कारण आधीच कांद्याला एक तर बाजार नाही, 200-300 रुपये कांदे विकले. त्याच्यात नांगरटी जर नाही केली तर आमचं पुढलं पीक निघणार नाही पाणी पडायचं आम्हाला. एकूणच शेतकऱ्यांना डिझेलची आता गरज आहे. नांगरणीचा सीझन चालू. काय सांगाल तुम्ही, कशासाठी इथं आल्या? डिझेल घेण्यासाठी चालू आहे. नांगरटी करायची आणि कांदे वाळायचे, त्याच्यासाठी डिझेल तर लागणारच ना. वनाला डिझेल नसल्यावर काय करता येणार? युद्धाच्या पार्श्वभूमीवरती इराणनं मोठा दावा केलाय. इराणनं अमेरिकेचं एक F-18 लढाऊ विमान पाडल्याचा दावा केलाय. अमेरिकेसोबतच्या वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचा हा दावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. मात्र अमेरिकेनं अद्याप यावरती कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान इराणचा दावा अमेरिकेनं फेटाळलाय. आमचं कोणतंही F-18 लढाऊ विमान इराणनं पाडलं नाही. इराणचा F-18 लढाऊ विमान पाडल्याचा दावा खोटा असल्याचं अमेरिकेनं म्हटलेलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या F-18 विमानाची वैशिष्ट्ये काय आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे F-18. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याची त्याची क्षमता आहे. अचूक हल्ला करण्यात ते सक्षम आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रडार प्रणालीनं सज्ज आहे. गाइडेड क्षेपणास्त्रानं सज्ज आहे. ताशी 2000 किलोमीटरचा वेग आहे.
2360 किलोमीटरपर्यंत उड्डाण क्षमता आहे. आणि यानंतर रामनवमी विशेष काही महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स पाहूया. राज्यामध्ये आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय. प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा शेगावातील संत गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांच्या साक्षीनं साजरा करण्यात येतोय. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. आपण जर का बघितलं तर या ठिकाणी संत गजानन महाराज मंदिर परिसरात प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धार्मिक विधी आता सुरुवात होत आहे. दुपारी 12 वाजता मुख्य आरती होईल आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र जन्मोत्सव हा सोहळा साजरा होणार आहे. भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. मुख्य सोहळा जो आहे तो या ठिकाणी साजरा होत आहे. मोठ्या प्रमाणात पौरोहित्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. संत गजानन महाराजांच्या शेगाव येथील या मंदिरात हा सोहळा साजरा होत आहे. समोर प्रभू रामचंद्रांचा मोठा फोटो आहे. संत गजानन महाराजांच्या मुखवट्यासमोरच हा सोहळा आज या ठिकाणी यज्ञ होईल. दुपारी 12 वाजता या ठिकाणी ही संपूर्ण पूजा आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा हा जन्मोत्सव या ठिकाणी सोहळा साजरा होत आहे. खूप उत्साह आज दिवसभर भाविकांमध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कॅमेरामॅन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. नाशिकच्या अतिप्राचीन काळाराम मंदिरात आज दुपारी 12 वाजता रामजन्माचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जाणार आहे. सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होतीये. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकाल पथची निर्मिती होतीये आणि त्यासाठी पूर्व दरवाजा बंद ठेवण्यात आला असून उत्तर आणि दक्षिण दरवाजाचा उपयोग भाविकांना करावा लागतोय. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे. रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. विद्युत रोषणाई आणि फुलांनी मंदिर सजवण्यात आलंय. एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये पाहत रहा ABP माझा. भोंदूगिरी करून स्त्रियांचं शोषण करणाऱ्या अशोक खरातचे एक कारनामे आता जगासमोर येत आहेत. स्वतःच्या ईशान्येश्वर मंदिराचं महत्त्व वाढावं यासाठी ज्या वावी गावात तो शिकला त्याच गावातल्या पुरातन मंदिराचाही अवमान खरातनं केल्याचं उघड झालंय. ABP माझाचे प्रतिनिधी खरातच्या वावी गावात पोहोचले. तिथलं धक्कादायक वास्तव जाणून घेतलं. वावी गावात पुरातन यादवकालीन शिवमंदिर आहे. हे मंदिरच पाडून टाकण्याचा सल्ला या भोंदू खरातनं ग्रामस्थांना दिला. एवढ्यावरच हा महाभाग थांबला नाही. त्यानं मंदिरात नकारात्मक ऊर्जा असल्याची बतावणी केली आणि हे सांगताना त्यानं शिवलिंगाकडे पाय करत ग्रामस्थांच्या भावनाही दुखावल्या. गावकऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी तो एका मोबाईल ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. त्याचे हे सगळे प्रकार सुरू होते मिरगावातल्या शिवनिका मंदिराकडे लोकांचा ओढा वाढावा यासाठी. मात्र गावातल्या तरुणांच्या त्याची ही बोंदूगिरी लक्षात आली आणि त्यांनी मंदिर पाडण्याचा खरातचा सल्ला धुडकावला. ABP माझाकडे ग्रामस्थांनी या सगळ्या संदर्भात संताप व्यक्त केलाय. वावी गावातील हे पुरातन असं शिवमंदिर या सगळ्या परिसरातील लोकांच्या श्रद्धेचं स्थान. या ठिकाणी या ग्रामस्थांनी वर्षभरापूर्वी अशोक खरातला आमंत्रित केलं. निमित्त होतं या मंदिराचा जीर्णोद्धार. मात्र अशोक खरातनी वेगळंच काही इथल्या लोकांना सांगितलं. काय सांगितलं या इथल्या ग्रामस्थांकडून आपण जाणून घेऊयात. सुरुवात करूयात इथले जे पुजारी आहेत. काका काय म्हणाला अशोक खरात इथे आला त्यावेळी? अशोक खरात ह्या वावी गावात आमच्या मंदिरामध्ये आला होता दर्शनाला. पण दर्शन न घेताना त्याने देवाकडं पाय करून सांगितलं की इथं ऊर्जा राहिलेली नाही म्हणे. हे मंदिरच इथं ठेवू नका. बर, ठेवू नका म्हटलं? अजिबात नाही, पाडून टाका म्हणे. आणि देव सुद्धा ठेवू नका. हे लोक आमचे साक्षीदार आहे. हे लोक आमच्या समोर आहे. हे तो का म्हणाला असं? त्यांनी कुठल्या तरी सॉफ्टवेअरवरून सांगितलं की याच्यात एनर्जी कमी आहे, 50% -50% एनर्जी आहे या मंदिरात, तर इथे दर्शन घेतलं नाही पाहिजे. तर मग नंतर आमच्याकडच्या काही जणांनी त्याच्यावर बघितलं की सॉफ्टवेअर कुठलं वापरताय काय ते काही कळालं नाही. पण एक जणांनी आम्हाला ते दाखवून दिलं का अशा प्रकारचं फेक सॉफ्टवेअर पण वापरता येतं. अच्छा, म्हणजे तो फेक सॉफ्टवेअर वापरत होता. काय करत होता नक्की?
असा एखादी वस्तू दाखवायची किंवा हा दगड दाखवायचा, हा दगड कधीचा आहे, तर मग ते त्याच्यावर काहीतरी ते सांगितलं जायचं की हे असं अशा पद्धतीचं इतक्या वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. मग कालखंड सांगितला जायचा. समजा हा खांब आहे, किती वर्षापूर्वी बांधलेलं आहे ते, हे तो सॉफ्टवेअर सांगायचा. हा. बरं, आणि त्याच्यातून तो काय म्हणायचा की मग याच्यात त्यांनी इथली एनर्जी किती आहे ते चेक केली. त्यांनी मापं वगैरे घेतले मंदिराची. ते बोलले की हे मंदिर चुकीचं आहे. पण आता हे पुरातन मंदिर असल्यामुळे, लोकांची श्रद्धा असल्यामुळे ते पाडणं वगैरे तर शक्यच नाही, पुरातत्व विभागाकडे असल्यामुळे हे मंदिर. आणि मग त्यांनी चौकशी म्हणजे सांगितलं की हे मंदिर तुम्ही दर्शन घेऊ नका, हे पूर्ण पाडून टाका, मंदिर नवीन बांधा. पण मग नंतर मग काही पोरांनी आमच्याकडच्या दाखवलं की हे सॉफ्टवेअर असं चालतं, याच्यात काही नसतं म्हणजे. हे ऍप होतं. ऍप वरती ऍज इट इज ऍप असं मुलांनी बनवलं पण एक आमच्या. आणि त्याने दुसऱ्या दिवशी मला दाखवलं, काका म्हणे वा हे असं असं आहे. त्याला तो जग्गो म्हणायचा. काय म्हणायचं? जग्गो. अलेक्सा काय असतं ना, अलेक्सा जी बोलते सारखं तसं ते बोलणार. बरं, मग ते कमांड जसं देईल तसं ते ऍप सांगायचं. ऍप सांगायचं. मग ह्याच्यामध्ये 50% कमी एनर्जी आहे किंवा वगैरे जे काही. बरोबर असं ते सांगायचं. असं सांगायचं. म्हणजे लोकांना तो दिशाभूल करायचा तो. टाकला तर आम्ही एवढे पुजारी असून तो आम्हाला म्हणतो 1000 वर्षाची वास्तू ही 12व्या शतकातली, प्रभू रामचंद्रांचं इथून गमन झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये जर हा माणूस जर आमच्या देवाला पाय करून सांगतोय की ह्याच्यात एनर्जी नाही राहिली, ऊर्जा नाही राहिली, मग हा देवच ठेवू नका इथं. अहो आमची आत्तापर्यंतची भक्तीचं काय आहे? हां, मग त्याला प्रश्न विचारायला आमची हिंमत नाही. कारण मोठा माणूस आहे तो, त्याच्याकडं अनेक मोठमोठ्याले लोक येणार जाणार, आणि त्यांच्या देखत आम्हाला बोलता येत नाही. तर आमचा पारा 110 वर गेला होता महाराज, आमच्या देवाला नाव ठेवल्यामुळे. परंतु बोलता येत नाही मोठ्या माणसांसमोर. अशा परिस्थितीत तो इथं येऊन गेला आणि आमच्या देवाला नाव ठेवून गेला. ह्याच्यातच अहो आमच्या देवाचे काय आहे, आता हे काशी विश्वेश्वराचं स्थान आहे महाराज. हे किती विकृती आहे पहा, की स्वतः त्यांनी जे मिरगावमध्ये मंदिर बांधलं, त्या मंदिराकडे लोकांनी यावं, त्या मंदिराकडे लोकांचा ओघ वाढावा, यासाठी इथलं जे पुरातन मंदिर आहे त्याला नावं ठेवण्याचा त्याचा हा प्रकार होता. बरोबर बरोबर. लोकांच्या लक्षात आलं, हे लगेच लक्षात आलं लोकांच्या तत्काल. अशोक खरातचं संपूर्ण आयुष्य कसं रसातळाला गेलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. इथल्या लोकांच्या मते हा या त्यांच्या देवाचा फटका आहे. देवाची काठी चालते, आवाज मात्र येत नाही. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, वावी, नाशिक. स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी म्हणवणारा अशोक खरात खरं तर गणित विषयात 28 गुण मिळाल्यानं नापास झाला होता. तर वावी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तो शिकत असताना त्याच्या उद्योगांमुळे त्याला कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात होतं. त्यानंतर भोंदू अशोक खरात मर्चंट नेव्हीत हमाली करायला गेला असता स्वतःला कॅप्टन म्हणवून घ्यायला त्यानं सुरुवात केली. मात्र त्याचं खरं रूप उघडं झालं आणि सगळ्यांनाच त्याची किळस वाटायला लागली. तो ज्या शाळेत शिकला तिथं आता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरातच्या या उद्योगांमुळे आमची शाळा नाहक बदनाम झाल्याचं म्हटलंय. तर त्याला या परिसरात कोंबडी चोर म्हणून ओळखलं जात असताना देखील एवढे मोठमोठे नेते त्याला कसे भुलत गेले याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलंय. सगळ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा अशी अपेक्षा या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. सिन्नर तालुक्याच्या वावी गावातील रयत शिक्षण संस्थेची ही शाळा 1957 साली ही शाळा स्थापन झाली आणि तेव्हापासून या शाळेमध्ये 10वी मध्ये म्हणजे त्यावेळेच्या मॅट्रिकमध्ये जो विद्यार्थी या केंद्रावरती पहिला आला, प्रथम क्रमांक ज्यांनी पटकावला, त्या विद्यार्थ्यांची नावं या बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 1983 साली जो विद्यार्थी इथे पहिला आला त्याचं नाव आहे घंगाळे PS. मात्र ही शाळा इतकी सुंदर संस्था ज्या शाळेला लाभली आहे ती रयत शिक्षण संस्था. ही शाळा या हुशार विद्यार्थ्यांमुळे ओळखली जात नाहीये, तर ओळखली जाते आहे नको त्या ओळखीमुळे, अर्थात अशोक खरातमुळे. आणि जो अशोक खरात जगासमोर स्वतःला कॅप्टन म्हणून घेत होता, तो अशोक खरात या शाळेचा एक नापास विद्यार्थी आहे. अशोक खरात जिथे शिकला ती ही शाळा असं म्हणून जे ओळखलं जात आहे ते हे दुर्दैव आहे. नक्कीच हे खरं तर खूपच दुर्दैव आहे. अशोक खरात यांच्यामुळे आमच्या गावाचं नाव देखील खराब होत चाललेलं आहे. खऱ्या अर्थाने ते तर राहणार त्यांचं मिरगाव आहे,
परंतु आमच्या देखील गावाचं नाव त्यामध्ये खराब होत आहे. त्यांनी अशी जी भंगार लाजीरवाणी गोष्ट अशी केली की समाजापुढं काय मांडावी हे बोलणं सुद्धा या बाईटवर आम्हाला बोलू का नको असं झालेलं आहे. काय बोलावं काही नाही, एकदम म्हणजे लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी अशोक खरात यांनी केलेली आहे. एक तर ते कॅप्टन म्हणायचे लायकीचे सुद्धा नाहीये. या सगळ्या परिसरामध्ये तो कॅप्टनच म्हणून घेत होता. नाही, परिसराला सर्वांना माहित होतं त्याची काय पद्धत आहे काय वगैरे. इथं तर त्यांना कोंबडी चोर असंच म्हटलं जायचं पहिल्यापासून. या भागामध्ये कोंबडी चोर म्हटलं जाईल. हो, कोंबडी चोर, मोटर चोर आमच्या वडिलांच्या वर्गात होते. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतः सांगितलेलं आहे हे कॅप्टन खरा ते कोंबडी चोर होते पहिल्यापासून. घरून अंडे चोरून आणणे, शाळेत विकणे हा त्यांचा पहिल्यापासूनचा धंदा होता. नंतर ते शाळा सोडून गेल्यानंतर ते 5-7 वर्ष गायब झाले. मग त्यामुळं मग ते कुठं गेले काय झाले नंतर डायरेक्ट कॅप्टन बनून झाले. आता तुमच्या मार्फत आम्हाला कळलं का ते कॅप्टन तर नाही म्हणे, तिथं न्यूयॉर्क काय कामाला होते ना काहीतरी काम करायचे. आणि आता तिने जर कॅप्टन म्हणून इकडे लोकांना इतकं फसवलं आजपर्यंत भागात. म्हणायचं एवढंच आहे का सर, यामध्ये मोठे मोठे मंडळी फसले यामध्ये का यांनी जास्त मॅजिकवर विश्वास केला. पण म्हणायचं एवढंच आहे का विज्ञान आणि या गोष्टी सोडून आपण या गोष्टी जास्त विश्वास ठेवतोय. आपण एवढे मोठे मोठे नेते फसले गेले यामध्ये, पण आता बोलणार तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आता तरुण पिढीला. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, वावी, नाशिक. नाशिकमधल्या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलाय. रोज त्याचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत. शिर्डीजवळच्या काकडी गाव इथं त्याचा आजोळ आहे. खरातच्या मामे भावाशी ABP माझानं संवाद साधला. त्यांनी काय सांगितलं पाहूया. शिर्डीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं हे काकडी गाव आणि हेच गाव अशोक खरात यांचं आजोळ आणि त्यांच्याच नात्यातील जे व्यक्ती आहेत ते आत्ता माझ्यासोबत आहेत. मी त्यांच्याशी आता चर्चा करणार आहेत. तुमचं आणि अशोक खरात यांचं नातं काय? म्हणजे आमची जी आत्या आहे तर ती त्यांची आई, आमच्या वडिलांची मोठी बहीण. कारण त्यांचं आणि आमचं जे नातं येतं तर ते आत्ते भाऊ आणि मामे भावाचं नातं येतं. अशोक खरात यांच्या संदर्भात अजूनही लोकांना काहीच माहिती नाही आहे. अनेक जण म्हणतात त्यांना 2 आई होत्या, त्यांना 5 भाऊ होते, 7 भाऊ होते. पहिली बायको कोणती, दुसरी बायको कोणती? तुम्ही नातेवाईक आहात, तुमच्याकडे काय माहिती? आमच्या का माहिती ही आहे की माझ्या माहितीनुसार त्यांचे जे वडील होते त्यांना 2 बायका होत्या. त्यातली त्यांची जी मोठी बायको होती ही डोंगरगाव या ठिकाणची होती. मला वाटतं ते अकोला किंवा संगमनेर तालुक्यात असावं. आणि दुसरी जी आई आहे तर ती आमची काकडीतली होती, आमची आत्या होती मोठी. आणि आमच्या आत्याला हे 2 मुलं, हे कॅप्टन खरात आणि त्यांना एक भाऊ आहे संतोष म्हणून. तुमचा संपर्क कॅप्टन खरात यांच्याशी किती वेळा आलाय? नाही, त्यांचा आणि माझा संपर्क आमच्या कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने यायचा. तो अगदी अल्पाशा वेळ, काही लग्न कार्य असन नातेवाईकांचे किंवा काही दशक्रिया असन किंवा वर्षश्राद्ध असन त्या निमित्तानं कधीतरी 4-2 वर्षातून ते एखाद्या कार्यक्रमाला असायचे. खरंच याची खोलवर चौकशी करून याच्यातले काय? नाही, आता झालेल्या प्रकाराबद्दल प्रशासनानं च्या मार्फत त्यांची चौकशी चालू आहे. जी चौकशी झाली पाहिजे. आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान आणि सविस्तर अपडेट्स. भोंदू अशोक खरात प्रकरणी सगळ्या गुन्हे विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आलेत. या पुढील तपास SITच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान अशोक खरातच्या मोबाईलमधील काही संभाषण तसंच व्हॉट्सअप डाटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. तसंच नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले 8 गुन्हे तर वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी 1 अशा 10 गुन्ह्यांचा SIT तपास करणार आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी विकास खारगे समितीचा अहवाल विधिमंडळात सादर करण्यात आला. तब्बल 4392 पानांचा हा जम्बो अहवाल मांडण्यात आलाय.
खारगे समितीच्या अहवालात कुणालाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावरती कारवाईची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. मात्र पार्थ पवारांवर कारवाई संदर्भात विकास खारगे समितीच्या अहवालात तुर्तास थेट उल्लेख नाही. पण पोलीस तपासात आणखी लोकांचा सहभाग आढळला तर कारवाई करण्याची समितीकडून शिफारस करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या आदेशाचा निर्णय सभापती राम शिंदे यांनी राखून ठेवलाय. नीलम गोऱ्हेंनी दिलेल्या निर्देशामुळे राम शिंदेंची अडचण झाली आहे. नीलम गोऱ्हेंनी दोषींच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र वाद होऊ नये यासाठी गोऱ्हे यांनी दिलेल्या निर्देशावर कायदेशीर सल्ला घेऊन राम शिंदे पुढचा निर्णय घेणार आहेत. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील 2 मंत्र्यांना पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर 2 दिवसांपूर्वी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांसह 2 पोलिसांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. सातारा जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणी शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. सभापतींनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या आदेशाचा निर्णय राखून ठेवल्यानं मंत्री शंभूराज देसाई नाराज आहेत. मंत्र्यांना धक्काबुक्की होऊन देखील पोलिसांवर कारवाई होत नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नाराजीचे पडसाद पाहायला मिळू शकतात. राज्यात मनरेगाची 7 लाख कामं अपूर्ण आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटींवरती कॅगनं बोट ठेवलंय. या अहवालानुसार राज्यामध्ये 2019 ते 20 आणि 2023 ते 24 या कालावधीमध्ये मंजूर झालेल्या 25.72 लाख कामांपैकी सुमारे 7.10 लाख कामं सुरू झाली नाहीत, तर 5.3 लाख कामं अपूर्ण राहिलेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या सरकारच्या उद्दिष्टांनाच धक्का बसल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय. रस्ते बांधणीमध्ये 298 कोटींचा सरकारला फटका बसलाय. अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अपव्यय झाल्याचा कॅगच्या अहवालात ठपका ठेवलेला आहे. राज्यामध्ये हायब्रिड अन्युइटी मॉडेल अंतर्गत रस्ते प्रकल्पांमध्ये नियोजनातील त्रुटींमुळे मोठा आर्थिक फटका बसला असून रस्त्यांच्या क्रस्ट जाडीचं अवास्तव मापदंड स्वीकारल्यामुळे सुमारे 298 कोटींचा अनावश्यक खर्च झाला असं अहवालात नमूद आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.